मंत्री माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चांगलाच वाढला आहे। तर विधान भवनामध्ये रमी खेळतानाच्या प्रकरणानंतर अजितदादांनी कोकाटे यांना फोन केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। दरम्यान काल सुनील तटकरे यांच्याकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेतही देण्यात आले आहेत। विरोधकांवर तसंच राजीनाम्याच्या मागणीवर काय बोलणार याकडे आता लक्ष लागलंय। तर रमी प्रकरणानंतर अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांना फोन केल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान राजीनाम्याच्या मागणीवर आज कोकाटे पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे आणि पत्रकार परिषदेच्या ठिकाणावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत। मात्र या पत्रकार परिषदेपूर्वी पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी रामेती या त्यांच्या शासकीय स्थानी पोहोचलेले आहेत। खरं तर गेल्या काही दिवसांपासून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की ज्या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यासोबतच जो प्रवेशद्वार आहे या पत्रकार परिषदेसाठी जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर देखील काही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। ओळखपत्राशिवाय किंवा माहिती असल्याशिवाय पत्रकारांशिवाय या ठिकाणी कोणालाही आतमध्ये सोडलं जात नाहीये आणि त्यामुळे एकूणच माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यानंतर त्याचे राजकीय पटलावर जे काही प्रतिसाद आणि प्रतिक्रिया ज्या उमटलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर कोकाटे यांच्या या संपूर्ण पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।